आपल्या मिटिंगचं प्रास्ताविक माजी पंचायत समिती सभापती इंद्रजित गावित हे आपल्याला करतील, म्हणजे विषय आपल्याला कळेल नेमकं काय आहे ते। आजच्या या आपल्या आदिवासी पेसा भरती आणि आपल्या आपल्या अनुसूचित जमाती कृती समिती या बैठकीसाठी उपस्थित सर्व आदिवासी बांधव आणि बैठकीसाठी आपले प्रमुख उपोषणकर्ते आणि आदिवासी योद्धे गावित साहेब, त्याच्यानंतर आपले चिंतामण गावित साहेब, त्याच्यानंतर मोहनराव गांगुर्डे, आपले सुभाष चौधरी, भिका राठोड, त्याच्यानंतर कडू साहेब आणि शिक्षक संघटनेचे उत्तम वाघमारे, भागवत चौधरी, त्याच्यानंतर आपल्या कृषी संघटनेचे हरिभाऊ गावित, त्याच्यानंतर भगवतीताई आणि सर्व ह्या ठिकाणी उपस्थित आदिवासी बांधव। ह्या ठिकाणी आपण जे काही एक महाराष्ट्राला आदर्श निर्माण करेल महाराष्ट्रातील आदिवासींना असं जे आंदोलन आपण आपल्या तालुक्याने ह्या ठिकाणी ताकद लावून आणि उभारलं, मोठं म्हणजे आपण मेहनत घेतली, प्रत्येक माणसाने मेहनत घेतली, वेळ दिला, पाऊस पण खूप होता, अशा परिस्थितीमध्ये आदिवासी मुलांना ह्या ठिकाणी कुठेतरी रोजगार नोकरी मिळावी ह्या दृष्टिकोनातून जे काही पेसाचं आंदोलन मुलांनी चालू केलं आणि त्याला सपोर्ट म्हणून आपण सर्वजण उतरलो आणि तिघ जण त्या ठिकाणी उपोषणाला बसले। हे सर्व करत असताना ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आपल्याला चर्चेला बोलवलं, त्या चर्चेच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये हा पेसाचा विषय निकाली काढतोय आणि मुलांना ह्या ठिकाणी सरकारी नोकरीच्या ऑर्डरी आम्ही द्यायला सुरुवात करतो। अशा पद्धतीने 8 दिवसाची मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पण उपोषणकर्त्यांनी सांगितलं की 8 दिवस नका, 15 दिवस तुम्ही ह्या ठिकाणी घ्या, 15 सप्टेंबरपर्यंत ह्या ठिकाणी घ्या, या 8 दिवस लेट म्हणजे हे घ्या, पण आम्हाला परिपूर्ण करून ह्या ठिकाणी एकदाचा पेसाचा विषय हा निकाली काढा अशा पद्धतीचं सांगितलं। आता 15 तारीख पण गेली, 15 दिवस गेले, आज 21 दिवस ह्या ठिकाणी झालेला आहे, 21 तारीख आलेली आहे। पेसाचा विषय तर म्हणजे तो गेलाच बाजूला, त्याचं कोणी ह्या ठिकाणी काहीच बोलत नाही। आता नवीनच त्या ठिकाणी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी धनगर आणि धनगड हा विषय त्या ठिकाणी आणलेला आहे, म्हणून जे आपण मागत होतो ते तर राहिलंच बाजूला ना। आता नवीनच जे काही आपलं अस्तित्व आहे तेच हिरावून घेण्याचं, आरक्षणामध्ये धनगरांना घुसवण्याचं ह्या ठिकाणी काम ह्या सरकारने जे काही केलेलं आहे त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बोलावलेलं आहे। ह्या ठिकाणी जर घाई गर्दीमध्ये एक साधा GR जरी काढला की धनगर आणि धनगड एकच, तर धनगरांच्या त्यांच्या दाखल्यावर ह्या ठिकाणी ते आदिवासी म्हणून ज्या दिवशी GR निघेल त्याच्या 24 तासानंतर ते आदिवासी म्हणून ह्या ठिकाणी त्यांना मोजायला सुरुवात करतील। सर्वप्रथम आपल्या आदिवासींच्या जमिनी कुठं असतील त्या घ्यायला सुरुवात करतील, नोकऱ्या चांगल्या आहेत, पेसा सोडून बाकीच्या ठिकाणी आदिवासी भरती चालू आहे त्या ठिकाणी ते पटापट घ्यायला सुरुवात करतील आणि नंतर मग आपल्याला हे सिद्ध करायला फार हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत जावं लागेल की हे चुकीचं दिलेलं आहे, शिंदे सरकारने हा GR चुकीचा काढलेला आहे, सिद्ध करता 5-6 वर्ष जातील आणि आपण लढलो त्या सुप्रीम कोर्टापर्यंत तरचा विषय आहे, नाही आपण पोहोचलो तर मग आपण मागे धनगर पुढे असा विषय ह्या ठिकाणी राहून जाईल। म्हणून हे सगळे विषय घेऊन आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आदिवासी बांधव म्हणून या ठिकाणी एकत्र येऊन आणि काहीतरी पुढची दिशा आपल्याला ठरवावी लागेल। आपण मागत होतो पेसाची नोकर भरती, यांनी मध्येच काढलं की ते तर बाजूलाच, पण तुमच्यामध्ये आम्ही हे धनगर टाकतोय आणि धनगरांची मित्रांनो लोकसंख्या आहे ती 2.5 कोटी ना, 2.5 कोटीच्या जवळपास त्यांची 1.5 कोटी 1.5 कोटीच्या जवळपास त्यांची लोकसंख्या आहे, आपली 1 कोटीच्या जवळपास लोकसंख्या, म्हणजे आपल्यापेक्षा त्यांची संख्या जास्तच आहे आणि शिकलेले पण जास्त आहे। म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि आज सगळ्या 4-5 तालुक्यामध्ये पेठला पण बैठक चालू आहे, हर्सुलला बैठक चालू आहे, इथं बैठक आहे आणि ह्या सगळ्या बैठका घेऊन आपण काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि सोमवारी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये सगळे आजी माजी आमदार यांची बैठक बोलवलेली आहे की पुढे आपण काय करायचं आहे याच्या संदर्भामध्ये। कारण आपण जी काही आपली एकजूट आहे ती ह्या ठिकाणी कमी पडते, धनगर जे आहेत ते ताबडतोड त्या ठिकाणी एकत्र येतात, निदर्शनं करतात, फंड उभा करतात, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कोर्ट कचेऱ्या सगळ्या करतात आणि आपण त्याच गोष्टीमध्ये मागं पडतोय, तर हे ह्या ठिकाणी होता कामा नये। म्हणून ह्या विषयावर आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। पेसा भरती आणि धनगरांना जे काही चुकीचा GR काढून आपल्यामध्ये घुसवण्याचं जे काही कारस्थान चालू आहे या 2 विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। एवढाच आजच्या म्हणजे या आदिवासी बैठकीचे हे 2 विषय आहेत आणि त्या विषयावर आपण आपल्यामधून आणि इथं बसलेल्यांमधून आपण कशा पद्धतीनं तोडगा काढायचा, आपलं आरक्षण कसं शाबूत ठेवायचं, धनगरांना धनगर ठेवायचं कसं, आपण आदिवासीच कसं राहायचं, पेसा भरती जर या ठिकाणी झाली पाहिजे
पण ती कशी झाली पाहिजे, काय करावं लागेल ते आपण या ठिकाणी ठरवायचं आहे. एवढं या आजच्या बैठकीच्या विषयाचे जे होते मुद्दे ते प्रास्ताविकमध्ये मांडले. धन्यवाद. जय आदिवासी.